नमस्कार, मी राजेश्री तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवर। मी आज चालले आहे बाहेर, म्हणजे हे आज सकाळीच आले 6 वाजता। पुढं बघितलं, पुढं अरे म्हणजे आपण कुठं आलो? ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकर स्मारक बघा। इथे आहे बघा गेट पाठीमागे, हे बघा इथे स्मारक उतरू आणि इथे पोहोचलो आहोत। इकडे बघा नाव दिसत नाही स्मारक मध्ये, चला आपण बघूया। व्हिडिओज खूप लेट येत आहेत, तर त्यानंतर आम्ही पोहोचलो इथे स्मारकमध्ये आणि त्यानंतर पटपट वरती गेलो। तिथे होतं ध्यान साधनेसाठी आणि इथे ध्यान साधण्याला टाईम मिळणार होता, तर आम्ही काय ध्यान केलं नाही। तुम्ही जाऊ शकता, करू शकता। इथे लहान मुलं आहे, ते कुठे पडली वगैरे झाले म्हणून आम्ही लोकांनी स्किप केलं। नेक्स्ट टाईम येऊ असं म्हटलं। आता ते म्हटलं की ते चल फोटोज काढूयात, तर आम्ही लोक फोटो काढून घेतलं। इथे खूप छान वाटलं, प्रसन्न असं शांत असं वाटलं। त्यानंतर आम्ही वरती जाणार आहोत, वरती जातो। डुगू कुठे आता जात आहोत खाली, परत तिकडून दुसरीकडे जायचं लिफ्ट। त्यानंतर इथे आम्ही वरती आल्यानंतर स्मारकमध्ये खूप सारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लिहिलं होतं, त्यांचं जीवनचरित्र। तर लहान मुलांना आपण दाखवणं खूप गरजेचं आहे सगळ्या गोष्टी, आणि असं नाही की त्यांच्यावर वाढलेले म्हणजे ठेवणार, मग त्यांच्यावर वेगळेच संस्कार होतात। आणि त्यानंतर आम्ही हे बघितलं, खूप मला पण नवीनच वाटलं, कारण मी जास्त एवढं म्हणजे वाचलं होतं त्यापेक्षा अजूनही ते आहे। मला असं वाटतं की जेवढं पण आपण वाचणार ना, तेवढं आपल्यासाठी कमीच पडणार, एवढं असंख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी आहे। इथे त्यांनी काय काय केलं, कोणासोबत बोलले बघा ना, असं काही जाती धर्मभेद केला नाही। ते सर्वांसोबत त्यांचे फोटोज व्हिडिओज आहेत, आणि मुलांना ते कळणं खूप गरजेचं आहे। इथे रोजिष्णूला म्हटलं तू वाचून दाखव, तर त्याने वाचून दाखवतो। त्याला जास्त मराठी येत नाही, पण इंग्लिश मात्र खूप छानपैकी येतं, तर त्याला म्हटलं वाच, पण आवाज कमी आल्यामुळे तुम्हाला ऐकू येणार नाही। त्यानंतर त्याला सांगत होते मी की काय काय केलं आहे काय नाही म्हणून, आणि खूप छान वाटलं मला की आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या ह्याच्यातले आहेत म्हणून, म्हणजे आपले दैवत आहेत, आपण दैवतच मानले आहे त्यांना। तर इथे नेपाळला गेले होते, काठमांडूला हे गेले होते। हे म्हटले की हे बघ मी गेलो होतो तिकडेच, ते पण म्हणजे त्याच्या आधी ते जाऊन आले बघ। त्यांनी म्हटलं हो बरोबर आहे। खूप छान वाटलं। आणि इथे बघा छान छान असे फोटोज वगैरे आहे, त्यांनी काय काय केलं सर्व त्यांचं चरित्र आहे, जीवनचरित्र। आणि त्यानंतर इथे त्यांचं म्हणजे बुक आणि पेन त्यांचं ते आहे ना, आधी देखील तुम्हाला दाखवलं होतं। स्मारक पाहिल्यानंतर तिथे समोरच गार्डन होतं, आणि ते जरा टाईम होता म्हणजे बंद होतं, 4ला ओपन होणार होतं, म्हणून आम्ही थांबलो। डुगूला खूप आवड आहे गार्डनमध्ये जाण्याची, तर जिथे दिसेल तिथे आम्ही गार्डनमध्ये जातोच। इथे मी म्हटलं चला एक टेम्पल दिसतंय, मंदिर दिसतं, चला आपण जाऊया, थोडा वेळ तिथेही म्हणजे बसता येईल आणि आपण प्रार्थना वगैरे करूयात। तर तिकडे देखील गेलो, पण तेही बंद होतं, तर म्हटलं जाऊ देत, आपण थोडा वेळ बसूया, कारण घरी निघणारच होतो, पण डुगू खूप घाई करत होता की मला गार्डनमध्ये जायचं आहे म्हणून। आणि बघितल्यानंतर आम्ही गार्डनसाठी थांबलो, वेट केला तिथेच, कारण परत येणं जाणं करण्यापेक्षा आपलं जाऊन येता येते। आणि त्याच दिवशी ज्या दिवशी हे आले नेपाळवरून, त्याच दुपारी आम्ही निघालो। तर तिथे निघता इथे बघा तुम्हाला मी मंदिर दाखवते। खूप छान वाटलं, म्हणजे ना असं वाटत नाही की ते असं बिल्डिंग आहे आणि त्यालाच ते अटॅच करून ठेवलं आहे। तर तुम्हाला दाखवते मी, हे समोरचा लुक आहे। आणि त्यानंतर आम्ही तिथे थांबण्यासाठी बसण्यासाठी गेलो, कारण वेट करत होतो गार्डनसाठी।
तर इथे एक फॅमिली आली होती ऑलरेडी, ते पण वेटच करत होते. लहान मुले म्हटलं की त्यांचं असतंच. त्यानंतर हा बाहेरून व्ह्यूज दाखवते तुम्हाला. खूप छान वाटतं परिसर, व्हाईट आणि खूप छान असं प्रसन्न शांत असं वाटतो. तर त्यानंतर आम्ही तुमच्याशी शेअर करते. यांनी म्हटले होते नेपाळसाठी तुम्हाला सांगत होते ते मी. तर इथे बघा हे गार्डन आहे, त्यांच्या समोरच ते स्मारक आहे, तर इझिली होतं. नंतर गार्डन ओपन झाले, मग आम्ही गेलो. खूप छान असं परिसर आहे तो पण, आणि इथे छान छान व्हिडिओज आम्ही काढले. आणि मी फर्स्ट टाईमच आले होते. खूप लांब आहे तसं तर आमच्यासाठी म्हणजे ना सर्वांसाठीच, असं नाही का आपल्याला वाटतं गार्डनमध्ये म्हणजे जवळच जावं, तर हे लांबचं गार्डन पण आम्ही गेलो. खूप साऱ्या आम्ही गार्डनमध्ये गेलो वेगवेगळ्या. तर इथे डुग्गूची मस्ती चालू आहे, त्याला माती दिसली की मातीत खूप खेळ वाटतं म्हणून. आणि त्यानंतर झोका वगैरे खेळत होता. आणि हे काय करत होती, फोनशी एका फ्रेंडचा फोन आला होता. खूप दिवसानंतर त्यांचं सिम कार्ड चालू झालं म्हणून सर्वांचे फोन येत होते. डुग्गू नंतर खेळत होता, म्हटला मम्मी व्हिडिओज काढ म्हणून. आणि त्यानंतर डुग्गू आणि रोजिष्णू खेळत होते. तर हा मी असा वेअर केला आहे ड्रेस, जे की स्कर्ट आणि टॉप आहे तसा. आणि त्यानंतर डुग्गू म्हणतो मम्मी माझा पण व्हिडिओ कॅप्चर कर लवकर. तर मग मी काढला त्यांचा पण तसा, आणि छान धमाल केली. आणि त्या दिवशी खूप दिवसानंतर बाहेर निघाली, जसं की हे नव्हते म्हणून मी कुठे निघतच नव्हती. तर इथे ना काय म्हणजे वॉचमॅन वगैरे बोलत नव्हता, म्हणून मी म्हटलं चल थोडंसं झोका खेळते मी. खूप छान वाटलं मला खेळताना, असं वाटत होतं खूप वेळ बसावं म्हणून. मग त्यानंतर मी फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ टाकला स्लो मोशनमध्ये. म्हणजे ना असं छान वाटतं, असं आपण स्वतः देखील खेळू शकतो, स्वतःला लाड पॅम्पर करू शकतो, असं नाही की दुसऱ्यांनाच. तर मला वाटतं आपण स्वतःला केलं की आपण स्वतः खुश राहिलो की दुसऱ्यांना खुश करू शकता त्यामुळे. आणि त्यानंतर खूप वेळ मी बसले होते म्हणून जास्तच शॉर्ट्स घेतले आणि तुमच्याशी शेअर करते आता ते. त्यानंतर इथे नंतर हा तुम्हाला परिसर दाखवत आहे. खूप छान असं शांत वाटत होतं. खूप वेळेसाठी आपण बसू शकता आणि एन्जॉय करू शकता. फॅमिलीसोबत तुम्ही येऊ शकता, मुलांना घेऊन वगैरे. आणि इथे मी शूज घातले होते, त्यामुळे थंड वाटत होतं, त्यामुळे म्हटलं शूजच घालावं आणि कॉम्बिनेशन जमलं तसं. मी व्हिडिओज काढत होते, पण ना काही कारणास्तव व्हिडिओमधला व्हॉईस डिलीट झाला. म्हणजे जे म्हणजे ना मेन व्हिडिओज होते ते मी डिलीट करून टाकले, कारण स्पेस मोबाईलमध्ये कमी असल्यामुळे. तर डुग्गू म्हटला मम्मी मी ते हे काढतो, त्यामुळे माझे पण व्हिडिओज काढ. तर मी ते काढून घेतले त्यांचे व्हिडिओ. गार्डन वगैरे झाल्यानंतर आम्ही पटापट निघालो घरी निघालो म्हटल्यावर चहाचे तलप येणारच, थंड आहे म्हणून. आणि इथून मागून पाठीमागून म्हणजे ना तिकडे आल्यावर व्ह्यूज बघा खूप छान दिसतो. त्यानंतर आम्ही चहा घेतला तिथे, आणि तिथे सन बघा खूप छान मून दिसत आहे. खूप मस्त वाटलं. गावी पण असं दिसतं असं मी म्हटली त्यांना की किती छान दिसतो. तर ते म्हटले हो ना. मग त्यानंतर भरभर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर डुग्गू वगैरे रोजिष्णू डुग्गू म्हणत होती की पिझ्झा खायचा आणि बर्गर खायचा. तर मी म्हटलं कशाला वेस्ट करायचं, आणि बाहेरचं हे काय अनहेल्दीच असं कितीही केलं तरी एखाद वेळेस खायला काही नाही, पण नकोच मला म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा मी घरीच अशी मस्त बनवते. तर मी घरी आली आणि पटपट बनवून घेतलं पिझ्झा चपातीचा. आता मुलांसाठी पण दिला आहे, तो खाते आहेत दोघंजण. साधा सिंपल आहे. आणि याच्यासाठी आमच्यासाठी बनवत आहे मी पिझ्झा. कांदा टमॅटो घेतला आहे आणि चीज आणि चिली फ्लेक्स आणि ओरेगानो. हे ताक कढीसाठी कढी आणि चावल भात बनवणार आहे. तर या ग्रिल पॅनमध्येच बनवणार आहे मी. जास्त याच्यामध्येच बनवते मी आजकाल, तुम्ही म्हणतच असणार आहे. चला आपण स्टार्ट करूया. मांजर पण आली बघा खायला. सॉस कुठे गेला? हा, तर इथे मी आधी सॉस टाकून घेते. ग्रिल पॅन चालू केला आहे, बटन वगैरे काहीच नाही त्याला. तसा
जास्त नाही टाकणार. तिखट झणझणीत करायचं आहे मला म्हणून चटणी. स्टॉप कर. त्यानंतर कांदा निघतच नाहीये जास्त जाड टाकली ना. तर अशा प्रकारे मी टॉपिंग्स टाकून घेतले आहे आणि तिखट वगैरे तुमच्यानुसार तुम्ही टाकू शकता जे घरात अवेलेबल असतील ते. त्यानंतर चीज टाकत आहे. बाहेर गेल्यानंतर एवढा चीजवाला पिझ्झा आपल्याला मिळणार नाही आणि बाकीचं जे कट करून टाकलं होतं तेही मी त्याच्यात ॲड करून घेते म्हणजे दोन्हीकडून पिझ्झा टाईप होईनच म्हणजे नाही का असं पॉकेट टाईप होईल म्हणून. तर वेस्ट न करता आपण बघूयात. आणि अशा जर वस्तू आपण बनवले घरच्या घरी की मुले 2-3 चपात्या असेच खाऊन टाकतात माहिती आहे का. त्यामुळे बघा तुम्ही कारण अशी चपाती दिली की खाणार नाही. तर आता आपला पिझ्झा रेडी झाला आहे आणि त्यांचा आस्वाद आता यांना मी देते. तर यांना विचारते कसं झालं आहे ते. तर यांना म्हणजे व्हिडिओ शूट करायला काय नाही. बघा ना माझे घर खूप छोटे आहे पण आपण ट्राय करू शकता म्हणून मी घेते यांचं एक म्हणजे रिॲक्शन घेते. याच्यामध्ये व्हिडिओज म्हटली ना आवाजच हे झाला म्हणून मी सगळं म्हणजे ना रेकॉर्डिंग करून घेतलं होतं पण काही कारणास्तव आवाज गेला. आणि इथे आता हे खूप गरम आहे. मेल्टेड पिझ्झा चीज पिझ्झा ब्रस्ट टाईप झाला आहे आणि खूप छान असं झाला. तर इथे मी त्यांनी घेतला आहे एक बाईट आणि सांगणार आहेत आता कसं झालं आहे ते. तर मी विचारलं त्यामुळे ते म्हटले की खूप छान झाला आहे. मुलांचा मी साधा सिंपल बनवला होता शेजवान चटणी न टाकता सॉस वगैरे आणि त्याला पण खूप आवडलं. डुगूले आगळ. चला नेक्स्ट टाइम भेटूया. बाय.